नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी समाधान तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये। लाडक्या बहिणींनो, अखेर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली। त्यापूर्वी बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या मराठी केंद्र यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। असेच नवीन अपडेट नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील। तर बहिणींनो, तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे। डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांची 3000 रुपये तुम्हाला एकदाच मिळणार आहेत। तर हे पैसे कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये एकदाच मिळाले होते आणि आता निवडणूक संपली असून निकाल देखील लागलेला आहे, आचारसंहिताही संपली आहे आणि नवीन सरकार देखील सत्तेवर बसले आहे। तरी देखील डिसेंबरमधील 1500 रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडून या ठिकाणी मिळत नव्हते। तर या संदर्भात आता दरमहा 21 रुपये देण्यात येणार आहे, परंतु लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की 21 रुपये नंतर द्या, परंतु ताबडतोब 1500 रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रक्रिया समोर येत आहे। तर बहिणींनो, मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा एकदम एक हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली। तर बहिणींनो, या ठिकाणी आता लाडक्या बहिणींचे जे मागून नवीन अर्ज करण्यात आले होते अशा बहिणींचे 65,000 अर्ज देखील या ठिकाणी छाननी सुरू करण्यात आली। त्या बहिणींना देखील लवकरच म्हणजे त्या बहिणींना देखील या बरोबरच हा हप्ता या लाभ मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींनी मागून या ठिकाणी अर्ज केले होते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती, परंतु त्या दरम्यान विधानसभा निवडणुका जाहीर झाली आणि त्या अर्जावरील कार्यवाही थांबवली होती। आता आचारसंहिता संपल्यानंतर त्या अर्जाची छाननी देखील सुरू करण्यात आली असून याशिवाय काही दिवसामध्ये यापूर्वीच्या अर्जाची देखील पडताळणी होणार आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे। पण सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल नंतर 21 रुपये मिळणार आहेत अशी माहिती देखील सकाळशी बोलताना या ठिकाणी देण्यात आली। तर बहिणींनो, या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 45,000पर्यंत महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते, त्यांना देखील लाभ मिळाला आहे। त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ दिली होती, त्या काळातील अर्जाची पडताळणी देखील विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती। आता त्या 65,000 अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असून सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिली। तर बहिणींनो, हे पैसे तुम्हाला कधी मिळणार याची तारीख या ठिकाणी पाहू शकता। आता निवडणूक संपलेली आहे तरी देखील 1500 रुपये किंवा 21 रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमध्ये कोणी स्पष्टपणे बोलायला तयार नाही आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न पडलेला असतानाच आता सत्ता स्थापन हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे 14 जानेवारी पूर्वीच या ठिकाणी 2 हप्ते मिळणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। तर मित्रांनो, बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।